हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे. तर आज सगळ्यांच्या घरी पुरणाचा बेत असतो, तर मी पण इथं पुरण वाटते. तर पुरणपोळीचा बेत होता आज पण आमच्या घरी. तर इथे ना आज एवढं गरम होत होतं ना, दररोजच्यापेक्षा जास्तच गरम होत होतं. आणि आता मी ढगाकडे बघत बघतच माझं इथं पुरण वाटायला चालू होतं. आणि इथं जरा थोडंसं बाहेर बसली होती मी दरवाजाजवळ, हवा यावी म्हणून, कारण एवढं गरम होत होतं ना आज. हे बघा तुम्हाला दाखवते मी बाहेरचं वातावरण पण कसं झालं आहे ते. मला तर असं वाटलं की आज पाऊस येणार आहे आणि मग जायला काही भेटणार नाही मला वडाची पूजा करायला. आणि त्यानंतर पुरण वगैरे वाटलं मी, स्वयंपाक पण झाला माझा. इथे मी भजी तळते शेवटीला. तर जास्त स्वयंपाकाचं काही शूट घेतलं नाही, कारण प्रत्येकाच्या घरी तेच असतं म्हणून. तर इथे भजी वगैरे झाली माझी आणि सगळा स्वयंपाक झाला माझा. ताट वगैरे भरलं मी, सगळं पूजेचं साहित्य घेतलं. थोडंसं कॅरीबॅगमध्ये घेतलं, म्हणजे कसं बरं पडतं, सांडत वगैरे नाही खाली आणि घेऊन जाताना पण सोपं पडतं. तर इथे ना मी व्हिडिओ घेत होते, तर शंभूचं म्हणणं होतं की मला पण व्हिडिओमध्ये घे. आणि मी त्याला घेत होते, पण त्याचं म्हणणं होतं की मी छान दिसत नाही, मी असा दिसत नाही, तसं दिसत नाही, तू असं घे तसं घे. तर माझ्या मागे जाऊन लपला आणि पदराला पकडतो आहे माझ्या. तर रुसला होता थोडासा तो. आणि चला मग आम्ही इथे निघालो, गाडीमध्येच निघालो होतो, कारण वडाचं झाड ना जवळ नाही आहे, तर लांब आहे थोडं. त्यामुळे मग असं गाडीमध्ये जावं लागलं मला, कारण शंभू पण होता सोबत आणि चालत जायला म्हटलं की नको, तो खूप त्रास देतो. गाडीमध्येच निघालो होतो आम्ही. तर इथे पूजा वगैरे झाली माझी. आणि मी ना यावर्षी 2-2 आणले होते दोरे, कारण मागच्या वर्षी मला माहितीच नव्हतं की एवढं मोठं सगळ्यांची ती पूजा वगैरे चाललेल्या होत्या. तर तुम्ही बघू शकता इथं किती बायका आलेल्या होत्या आणि येऊन गेलेल्या पण होत्या. मला थोडासा उशीर झाला होता, दुपार झालेली होती. तर खूप सारं मोठं झाड आहे आणि खूप साऱ्या बायका इथे येतात, पंडितजी पण असतात, पण ते काय म्हणजे लक्ष देत नव्हते एवढे. त्यामुळे आता बायका आपल्या आपलंच पूजा करत होत्या, तर प्रत्येकाकडे लक्ष द्यायला होत नाही. पंडितजी पण जरा खूप थकलेले होते, त्यामुळं प्रत्येकजण आपली आपली पूजा करून निघत होतं. तर इथं माझी पण पूजा झालेली होती आणि वडाला दोरा बांधत होते. आणि माझं बाळ बघा कसं थांबले सावधान पोझिशनमध्ये. तर इथे दोरा वगैरे बांधला आणि फेऱ्या मारायला घेतल्या मी. तर असं म्हणतात की 7 जन्म हाच पती मिळावा, हे आपण पहिल्यापासूनच ऐकत आलेलो आहो. पण मला वाटतं की आपण ह्याच जन्मी चांगलं राहावं, एकमेकांना समजून घ्यावं, एकमेकांशी म्हणजे चांगलं बोलावं. किती भांडण झालं तरी थोडंसं 2 दिवस शांत बसावं, पण तिसऱ्या दिवशी बोलावं. कारण बोलल्याशिवायच म्हणजे एकमेकांना थोडक्यात असं म्हणायचं की एकमेकांना समजून घेतल्यानंतर सगळं काही ठीक होतं. तर याच जन्मी सगळं करावं, कारण माहिती नाही आपले किती दिवस आहेत आणि किती सेकंद आहेत ते. त्यामुळे तर इथे ना आमच्या फोटोग्राफर होते, तर त्यांनी माझ्या साडीचा कलर चेंज केला आहे. तर वेगळाच कलर झाला माझ्या साडीचा. तर असो. आणि माझं बाळ पण विचारत होते की तू काय करतेस हे, असं म्हणून फेऱ्या मारते असं त्याला सांगितलं मी. आणि घामाने आणि बघा एवढं माझं हे झालं ना की पार माझा आंबाडा सुटून गेला. तर घरी आलो आणि घरी आल्यानंतर आव्हानची पूजा वगैरे केली. तर तुम्ही करता का नाही असं आव्हानची पूजा, ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर पूजा वगैरे झाली मी आणि त्यांचं गंध वगैरे लावलं, औक्षण केलं त्यांना. आणि हातामध्ये असं धागा वगैरे बांधतात. तर यांची थोडीशी कॉमेडी चालू होती, कॉमेडी करत होते माझ्यासोबत की हां तुला मी 7 जन्म पाहिजे का वगैरे वगैरे. त्यांचं चालू होतं भरपूर वेळ की तू असं पूजा वगैरे करतेस माझी म्हणून. तर हे चालतंच, उगाच असं कॉमेडी करतात, सिरियस काही नसतं. तर चला छानपैकी आशीर्वाद वगैरे दिला त्यांनी आणि मला थोडेसे आम्ही फोटो क्लिक केले, कारण तिथे काय वेळ मिळाला नाही आणि शंभू काय बसत नव्हता. मग त्यामुळे आम्ही घरी आल्यावरच फोटो वगैरे काढले. आणि नंतर भूक लागली होती, त्यामुळे जेवायला घेतलं अगोदर. आता हे तर सकाळी जेवली होते, पण माझ्यासोबत पण जेवायला बसवली मी, कारण दुपार झालेली होती. मग आता यांना पण भूक लागलेली होती आणि म्हटलं की आता आंबे आहेत तो पण रस करून घ्यावा, कारण शेवटचा रस म्हणलं तरी काही हरकत नाही. आणि रस आम्हाला जास्त आवडत नाही, असं पोळी बनवली तरच मी रस बनवते. आणि काय होतं ना की आता पावसाळा सुरू झाला आहे, तर आंबे पण एवढे छान नाहीत भेटत. आणि म्हटलं चला आज चांगले भेटले होते आंबे. तर आता हळूहळू कमी व्हायला लागतात आणि असले तरी पण एवढे काही चांगले भेटत नाहीत, आळ्या वगैरे असतात. त्यामुळं रस वगैरे करून घेतला, मस्त पुरणपोळीचं ताट बनवून घेतलं होतं मी. आणि दररोज तर आपण अशाच अवतारात असतो आणि साडी वगैरे काही चेंज केली नाही मी. म्हटलं थोडा वेळ तर साडी राहू द्यावी, कारण आजचा दिवस तरी
साडी अशीच ठेवली आणि केस वगैरे बांधून घेतले आणि ताट केली. आणि मला ना आमटीमध्ये लिंबू पिळून छान लागतो. तुम्ही कधी खाल्लं नसेल ना तर खाऊन बघा, खरंच खूप छान लागते. आणि सगळं वाढून वगैरे घेतलं आणि मी अगोदर जेवायला बसली, कारण मला खूप भूक लागलेली होती आणि मस्त जेवण झालेलं होते आणि मस्त झालं होता रस पण. तर चला या सगळे जेवायला, आणि तुम्ही जेवलात का ते मला नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. लाईक अँड शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.